17 ते 27 जानेवारी दरम्यान सांगलीतील कल्पद्रुम ग्राउंडवर श्री रामकथा आणि नामसंकीर्तन सोहळा पार पडणार आहे। या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली असून शाही सभा मंडप सध्या उभारला आहे। या सोहळ्याचा लाभ सांगलीसह जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी, सर्व जाती धर्मातील नागरिकांनी घ्यावा असं आवाहन श्री रामकथा आणि नामसंकीर्तन सोहळ्याचे कार्याध्यक्ष श्री मनोहरजी सारडा यांनी आज पत्रकारांशी बोलताना केलंय। पाहूया। सांगलीमध्ये 17 जानेवारी ते 27 जानेवारी सांगली नगरीतील सर्व भाविकांच्या करता अयोध्यातील श्री राम मंदिराचा वर्धापनाच्या निमित्तानं आपण श्री रामकथा व नामसंकीर्तन सोहळा इथं आयोजित केलेला आहे। या कथेचे वक्ते परमपूज्य संत समाधान महाराज शर्माजी यांचं आहे। या कार्यक्रमामध्ये रोज दुपारी 2:30 ते 6 रामकथा होणार आहे। 17 तारखेला ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर अत्यंत मोठा असा दिव्य आणि भव्य कार्यक्रम मंगलमय वातावरणाचा तो असतो आणि त्या दुपारच्या कथेनंतर रोज रात्री संध्याकाळी 7 ते 9:30 कीर्तन असणार आहे। 11 दिवस 11 कीर्तन राष्ट्रीय कीर्तनकार की ज्यांच्या वाणीमध्ये एक जबरदस्त ताकद आहे आणि वेगवेगळ्या फडाचे आहेत ते, त्यामुळे सगळ्यांना आपण निमंत्रित केलेलं आहे। ज्यांच्या तारखा 2-2 वर्ष मिळत नाहीत अशा कीर्तनकारांना आपण पाचारण केलेलं आहे। त्यामुळे ह्या सर्व कार्यक्रमाचा भाविक आणि सांगलीतील सर्व संघटनांनी, मग ते कुठल्याही क्षेत्रातले असो, गरीब श्रीमंत असो, सर्व थरातील असो, सर्व जाती धर्माच्या लोकांनी यामध्ये खूप आनंद घ्यावा, जेणेकरून आपल्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक खूप चांगलं वातावरण पुन्हा सांगलीमध्ये निर्माण होईल। या राममय वातावरणामध्ये आपण सर्वजण सामील व्हा।